महाराष्ट्र विधानसभा के बजट सत्र की आज से शुरुआत हो गई है। इससे पहले कल सत्ता पक्ष ने चाय पार्टी का आयोजन किया था, जिसका विपक्ष महाविकास आघाड़ी ने बहिष्कार कर दिया था। राज्य के इतिहास में ऐसे पहली बार हो रहा है जब महाराष्ट्र के दोनों सदनों यानी विधानसभा और विधान परिषद में विरोधी पक्ष नेता नहीं है। महाविकास आघाड़ी के नेताओं ने इसी को लेकर अपनी नाराजगी का इजहार किया था। तकनीकी तौर पर देखें तो दोनों सदनों में विपक्षी नेता के लिए जरूरी 10% की संख्या को किसी भी पार्टी ने पार नहीं किया है, इसलिए सत्ता पक्ष ने विपक्षी नेता को मंजूरी नहीं दी है। पर महाविकास आघाड़ी के नेताओं का कहना है कि सिंगल डिजिट में भी कई बार विरोध पक्ष नेता चुना गया है, लेकिन फडणवीस सरकार इसे ज्यादा तुल नहीं दे रही है। फिलहाल बजट सत्र की शुरुआत हो चुकी है और शुरुआत से पहले सीएम फडणवीस, डिप्टी सीएम सुनेत्रा पवार और एकनाथ शिंदे तीनों ने सदन के बाहर स्थित छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर माल्यार्पण कर नमन किया और इसके बाद सदन की औपचारिक शुरुआत राज्यपाल के अभिभाषण से हो गई। इससे पहले सत्र की पूर्व संध्या पर सीएम देवेंद्र फडणवीस ने प्रेस कॉन्फ्रेंस में कई महत्वपूर्ण घोषणाएं की। उन्होंने कहा कि बजट जनता को राहत देने वाला होगा और साथ ही वित्तीय अनुशासन भी बनाए रखा जाएगा और आवश्यकता पड़ने पर कई फैसले भी लिए जाएंगे। सीएम फडणवीस ने बताया कि दिवंगत उप मुख्यमंत्री अजित पवार ने बजट की व्यापक तैयारियां की थी। वो आर्थिक अनुशासन के पक्षधर थे और उन्होंने 11 बार बजट पेश किए थे। अब उनकी अपेक्षित सभी सुझाव मुद्दों को इस बजट में शामिल किया जाएगा। 6 मार्च को फडणवीस खुद बजट पेश करेंगे और इस सत्र में कुल 15 विधेयक पेश किए जाएंगे। सीएम फडणवीस के साथ इस मौके पर दोनों डिप्टी सीएम भी मौजूद रहे। एक अर्थमंत्री म्हणून अजितदादांना जे मी जवळून बघितलं, कुठल्याही मुख्यमंत्र्यांना निर्धास्तपणे अर्थ खातं ज्या व्यक्तीला देता येईल असे अजितदादा होते। कारण अर्थव्यवस्थेची शिस्त ही ते सातत्याने पाळायचे। कधीही बेशिस्त कारभार ते चालवून घेत नव्हते आणि म्हणून आम्हाला खरं म्हणजे अर्थमंत्री म्हणून ते असल्यामुळे ही माहिती होतं की कुठे जर आम्ही अधिक लोकप्रिय अशा निर्णयांकडे गेलो आणि ते आर्थिक शिस्तीत बसत नसेल तर दादा आम्हाला स्पष्टपणे सांगतील की हे शक्य होणार नाही, ही आपली आर्थिक परिस्थिती नाही आणि जिथे आवश्यक आहे तिथे मार्ग देखील काढून देतील अशा पद्धतीचे दादा यावेळेस नाही आहेत। पण माननीय सुनेत्राबाईंनी पहिल्यांदाच या अधिवेशनाला सामोरं जात आहेत। राज्यसभेचा त्यांचा अनुभव आहे, विधानसभेत पहिल्यांदाच विधानमंडळात ते येत आहेत। पण मला विश्वास आहे की अनेक वर्षाचा जो त्यांचा अनुभव आहे त्यामुळे त्या देखील अतिशय ठामपणे ज्या पद्धतीनं दादा भूमिका मांडायचे तशा पद्धतीनं या अधिवेशनाला सामोऱ्या जातील। खरं तर आपल्याला कल्पना आहे की या अधिवेशनामध्ये आपलं बजेट येत आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की नुकतंच केंद्र सरकारचं जे बजेट आलं त्या बजेटमध्ये महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीत 20,000 कोटी रुपयाची वाढ झालेली आहे आणि जवळपास टॅक्स डिव्होल्युशनमध्ये आता महाराष्ट्राला 98,306 कोटी रुपये मिळणार आहेत। जी मागणी फायनान्स कमिशन समोर मी शिंदे साहेबांनी आणि अजितदादांनी केली होती ती बहुतांशी त्यांनी मान्य केल्यामुळे महाराष्ट्राला चांगला फायदा या ठिकाणी होतोय आणि म्हणून मी 16व्या वित्त आयोगाचे आणि केंद्र सरकारचे देखील या ठिकाणी आभार मानतो। या केंद्राच्या बजेटमध्ये आपल्याला 2 हायस्पीड कॉरिडॉर तर मिळालेच, पण रेल्वेच्या बजेटमध्ये 23,000 कोटी रुपये हे आपल्याला मिळाले आहेत। कारण त्यावेळी मी सांगितलं होतं की माझ्याकडे फाईन प्रिंट आलेली नाही म्हणून रेल्वेत किती पैसे मिळाले मला कल्पना नाही, पण मला अतिशय आनंद आहे। हे का महत्वाचं आहे तर आपण जर यूपीएचा काळ बघितला 10 वर्षात 12,000 कोटी रुपये महाराष्ट्राच्या रेल्वेला मिळाले
आणि इथे दरवर्षी मागच्या वर्षी 22,000 कोटी दिले, यावर्षी 23,000 कोटी दिले. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला निधी मिळतोय. आणि यासोबत अजून वेगवेगळ्या ज्या काही ग्रोथ हब करता 1,000 कोटी असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या गोष्टी आता या ठिकाणी मी सांगणार नाही. त्यामुळे एकूणच आपलं जे काही आपला अर्थसंकल्प आहे आपण हा केंद्रीय बजेटनंतर याकरताच घेतो की आपल्याला एकदा अंदाज आला की केंद्र सरकारकडनं किती पैसे मिळणार आहेत तर आपलं बजेट हे बऱ्यापैकी वास्तविक अशा पद्धतीनं होतं. तर या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव हा त्या ठिकाणी आपण करणार आहोत. यावेळी मी केंद्र सरकारचे आणि विशेषतः शिवराज सिंग चौहान साहेबांचे देखील आभार मानेन की जुनी नरेगा आणि आता जी रामजी जी योजना झालेली आहे आपण ऍडिशनल मॅनडेजची त्या ठिकाणी एक मागणी केली होती आणि 1300 लाख मनुष्य दिवसावरून 1600 लाख मनुष्य दिवस अशी आपल्याला त्यांनी वाढ करून दिल्यामुळे जवळपास 1400 कोटी रुपये अतिरिक्त हे महाराष्ट्राला या ठिकाणी त्या माध्यमातून देखील मिळणार आहेत. दावोसमध्ये 30 लाख कोटी रुपयाचे करार आपण जे केले त्या संदर्भात बऱ्याच चर्चा झाल्या. निश्चितच तो विषय सभागृहात देखील येईल. त्यावेळी या संदर्भात काय वस्तुस्थिती आहे, जुन्या करारांची काय वस्तुस्थिती आहे या संदर्भातलं सगळं विवेचन आणि अनेकांच्या शंका असतात, काही गैरसमज असतात, त्या शंका आणि गैरसमज देखील दूर करण्याचं काम हे आम्ही करू. इंडिया एआय समिटमध्ये महाराष्ट्राने चांगलं पार्टिसिपेशन केलं आणि विशेषतः आज आपण एआय फॉर ऍग्रीकल्चर अशी एक आंतरराष्ट्रीय समिट चालू केली. त्याचं सॅटेलाइट स्टेशन हे महाराष्ट्राला इंडिया एआय समिटमध्ये मिळालं होतं. मला सांगताना आनंद वाटतो की स्वर्गीय दादांनी त्यांच्या बजेटमध्ये 500 कोटी रुपयाचं एआय मिशन सुरू केलं होतं. त्या मिशनच्या अंतर्गत आपण महाराष्ट्र पहिलं राज्य झालं की ज्यांनी महाविस्तार हा शेतकऱ्यांकरता एक एआय ऍप तयार केला आहे. महाविस्तारमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा स्वतःचा एजंट आहे. म्हणजे त्याला वैयक्तिक ज्या गोष्टीची माहिती पाहिजे आहे, वेदरची माहिती पाहिजे, त्याला पीक पद्धतीची माहिती पाहिजे, त्याला पिकाच्या सायकलची माहिती पाहिजे, काय वापरलं पाहिजे, कुठल्या स्टेजला आहे ती माहिती पाहिजे, इथपासनं तर अगदी फोटो काढला की त्या फोटोवरनं तो एआय एजंट त्याला सांगणार आहे की त्याच्या पिकाची परिस्थिती काय आहे आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारची कीड येऊ शकते. इथपर्यंत सगळ्या गोष्टी, मार्केट लिंकेज असेल, वेगवेगळे भाव असतील, एका ऍपवर हे सगळे त्याला मिळणार आहेत. आणि मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या 30 लाख शेतकऱ्यांनी याचा वापर सुरू केलेला आहे. बहुभाषिक अशा प्रकारचं ऍप आहे. ज्याला टायपिंग करता येत नाही तो बोलला तरी त्याला तिकडनं उत्तर मिळणार आहे. त्याने टाईप केलं तर टाईप करून त्याला उत्तर मिळणार आहे. आणि आता वेगवेगळ्या भाषांसोबत पहिल्यांदा आज एक पहिला प्रयोग आपण केला की त्याच्यामध्ये आमच्या आदिवासी भागातली जी भिली भाषा आहे, भिली, या भिली भाषेचं इन्क्लुजन आता आज आपण त्याच्यामध्ये केलं. म्हणजे भिली भाषेतही कुठलाही प्रश्न विचारला शेतीच्या संदर्भात तर रिअल टाइम त्याला त्या ठिकाणी ते उत्तर मिळेल. आणि आता ऍग्रीस्टॅक हा जो काही आपण तयार केलेला आहे त्याच्याशी हे जोडल्यानंतर महाराष्ट्र एआयच्या वापरामध्ये, ऍग्रीकल्चरमध्ये, कृषीमध्ये खूप पुढे जाणार आहे. आणि आज वेगवेगळे स्टार्टअप्स हे देखील आपल्या या हा जे प्रदर्शन आपलं आहे त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि या एआय समिटला जगातलं, देशातलं कुठल्याही राज्याने घेतलेलं पहिलं ऍग्री एआय समिट म्हणून केंद्र सरकारने
त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात एआयचा वापर आणि तो कशा करता तर एआयचा वापर केल्यामुळे उत्पादन खर्च 25% 40% कमी करता येतो. या दृष्टीने हा एआयचा वापर त्या ठिकाणी आपण करतो. मला असं वाटतं की एक अत्यंत महत्वाचा टप्पा हा महाराष्ट्राने या निमित्ताने गाठलेला आहे.